नमस्कार, श्रमजीवी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी येत आहे वाडा तालुक्यातून। माणुसकीला काळीमा फासणारा आणि बाळंतीण मातेचा मरण प्रवास आपल्या समोर आता आपण पाहतोय। आरोग्य व्यवस्था सुधारेल की नाही, आता हा प्रश्न जुना झालाय। प्रश्न आहे की या व्यवस्थेमध्ये माणुसकी शिल्लक राहिली आहे का? ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेल्या एका आदिवासी मातेला काही दिवसाचं तान्हुलं बाळ हातात घेऊन भर उन्हात रस्त्यावर सोडून दिलं जातं। सरकारी रुग्णवाहिका तिला नाकारली जाते आणि ती माता चक्क ST मधून ठाणे ते वाडा असा 6 ते 8 तासांचा प्रवास त्या अवघ्या तान्हुल्या बाळाला घेऊन करते। आणि आपल्याला माहीतच आहे रस्त्यांची काय दयनीय अवस्था आहे ती। हा अमानुषपणा, ही प्रशासकीय हत्या, याचा आज आपण पंचनामा करणार आहोत। नमस्कार, मी चंद्रा जाधव, आपण पाहत आहात वाडा तालुक्यातील गंभीर बातमी। तर घटना अशी आहे की वाडा तालुक्यातील वरसाले गावातील 24 वर्षीय रोशनी कांबडी ही आदिवासी महिलाची कहाणी आहे। काळीज पिलवटून टाकणारी ही घटना आहे। ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिझेरियन झाल्यानंतर शस्त्रक्रियेचे टाके ओले असताना आणि डिस्चार्ज तिला मिळाला। नियमानुसार बाळंतीण मातेला मोफत रुग्णवाहिका मिळणे हा तिचा अधिकार होता, पण जेव्हा 102 आणि 108 नंबरवर मदतीची याचना केली गेली त्यावेळी तिला ते मनसुन्न करणारी कारणं देण्यात आली। ही गाडी जिल्ह्याबाहेर जात नाही आणि बाळंतीण मातेला नेता येणार नाही अशा तांत्रिक नियमांचा पाढा वाचून आदिवासी महिलेला मरणासन्न अवस्थेत भर रस्त्यात उतरवून दिले। आधीच गरिबीमुळे हातात एकही पैसा नव्हता आणि अखेर गरिबीमुळे आधीच तिच्या हातात पैसा नव्हता आणि अशा परिस्थितीत ती कशीबशी ठाणे ते वाडा असा ST ने प्रवास करत ती वाड्याला पोहोचली। तेथे एका माणसाने तिची विचारपूस केली असता ही सर्व घटना समोर मिळाली। प्रशासन जेव्हा डोळ्याला पट्टी बांधून होते तेव्हा श्रमजीवी संघटना या कुटुंबासाठी धावून आली। श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि वाडा तालुक्याचे उपाध्यक्ष बालू लहांगे तसेच वाडा तालुक्याचे अध्यक्ष भरत जाधव यांना ही माहिती मिळताच त्यांनी थेट त्या महिलेच्या कुटुंबियांशी आणि तिच्याशी संवाद साधला आणि ही परिस्थिती जाणून घेतली। यावेळी श्रमजीवी संघटनेच्या सुजाता पारधी, मीरा टोकरे, सुगंधा विघ्ने यांनी त्या महिलेची नुसती दखल घेतली नाही, या अमानुष घटनेची माहिती कळताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नुसती दखल घेतली नाही, तर योगायोग असा की विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या त्या दिवशी वाडा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या आणि त्याच वेळी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ ही घटना त्यांच्या समोर मांडली आणि ही घटना मांडताना त्या महिलेचे सासरे यांनी जी हालापेष्टा सहन केली, त्या महिलेने पोटावर जी शस्त्रक्रियेचे मोठे मोठे घाव होते ते सहन करत ती ठाणे ते वाडा हा प्रवास कसा करते आणि त्या अवस्थेत त्या चिमुकल्याचे काय हाल होतात, ही सर्व घटना त्यांनी नीलम गोरे यांना सांगितली आणि त्या घटनेवर डॉक्टर नीलम गोरे यांनी तातडीने संतापजनक अशी प्रतिक्रिया देत डॉक्टर नीलम गोरे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले। आता जनतेसमोर प्रश्न असा उभा आहे की रुग्णवाहिकेचे नियम माणसाच्या जीवापेक्षा मोठे आहेत का? दुसरा प्रश्न असा की जिल्ह्यांच्या सीमांच्या भीती इतक्या उंच झाल्या आहेत का की त्या पार करताना एखादी माता भर रस्त्यात मेली तरी चालेल? आरोग्य व्यवस्थेबाबत हा गंभीर प्रश्न श्रमजीवी संघटनेने हातात घेतला आहे, पण सामान्य नागरिक म्हणून आपणही गप्प बसता कामा नये। आज रोशनी कांबडी यांच्यावर ही वेळ आली, उद्या कुणावरही येऊ शकते। या घटनेला जबाबदार असणाऱ्या त्या डॉक्टरांना आणि रुग्णवाहिका प्रशासनाला निलंबित करावं अशी आमची मागणी आहे। तर एकंदरीत या घटनेवर तुम्हाला काय वाटतं? या यंत्रणेला सुधारायचं असेल तर काय करायला हवं? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या। ही बातमी तुम्ही इतके शेअर करा की ही मरणशून्य अवस्था होऊ नये आणि त्यांनी जागृत व्हावं आणि हा मरण प्रवास करणाऱ्या मातेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे। आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली पाहिजे। ही बातमी एवढी शेअर करा की यापुढे कोणतीही रोशनी कांबडी किंवा आदिवासी महिलेची ही फरफट होऊ नये आणि ती रणरणत्या उन्हात आपल्या चिमुकल्या बाळासमोर मरण प्रवास करू नये।
श्रमजीवी न्यूज चॅनल पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि विविध घटना आमच्यापर्यंत पोहोचवा. तर एकंदरीत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? या आरोग्य यंत्रणेला सुधारायचं असेल तर काय करायला हवं? याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा. श्रमजीवी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा. कॅमेरामॅन अक्षयसह मी चंद्रा जाधव.